नमस्कार, न्यूज तडकामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. मी हरवल जगत. लातूर महानगरपालिकेचे हे निवडणूक आता रंगात आली आहे असं म्हणलं तर ते चुकीचं होऊ शकत नाही. कारण की भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, महानगरपालिकेचे ज्यांनी चांगले चांगले पद भोगले असे माणसं आता काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले आहेत. आणि लातूरमधले जे शिवसेना एकनाथ शिंदे गट आहे त्याच्यामधून देखील राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत. माजी महापौर विक्रांत गोजमडे देखील काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्ताधारी पक्षात अजित पवार गटामध्ये आलेले आहेत. आणि निवडणुकीच्या अनुषंगाने सगळेच पक्षातील इकडं तिकडं काहीतरी होण्याची चिन्ह आपल्यासमोर दिसत आहेत. आणि ऐन लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती जात आहे. या सविस्तर या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अब्दुल समद शेख आहेत. सर, स्वागत आहे तुमचं न्यूज तडकामध्ये. कसं बघता तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे? यामध्ये लातूर महानगरपालिकेमध्ये जे निवडणुकीच्या निमित्ताने पक्ष जे बदल करत आहेत, पदाधिकारी, माजी महापौर, माजी उपमहापौर, नगरसेवक, पदाधिकारी, यामागचं कारण एकच आहे की जसे कपडे बदलतात तशी यांना पक्ष बदलण्याची शहानिशा न करता पक्ष बदलत आहेत. त्यामागे एकमेव कारण आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सत्तेमध्ये राहावं, सत्तेच्या चाव्या आपल्याकडे कशा येतील आणि त्या सत्तेतून आपण उत्पन्न आपलं कसं वाढवायचं, सत्तेतूनच त्यांना पुढं जायचं आहे. यामुळं राजकीय पक्षाचे माजी नगरसेवक, माजी सभापती, माजी उपमहापौर हे पक्ष बदलत आहेत. आणि हा विषय असा आहे की मतदार हा जागृत आहे, मतदारांना याची कल्पना आहे. तो तेवढा आजच्या काळामध्ये मतदार हा सुरक्षित आहे. आणि सुरक्षितेच्या भावनेतून लातूर महानगरपालिका सुरक्षित कोणाच्या हातात द्यावी, कोण निवडावे, हा मतदार योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याला मागे पडणार नाही, ही लातूरकरांची भूमिका आहे. बरं, आपण आत्ता हल्ली जे नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्याचा रिझल्ट देखील बघितला. लातूर जिल्ह्याचं वैशिष्ट्य म्हणलं तर उदगीर असेल, औसा असेल, निलंगा असेल, रेणापूर असेल, पाहिलं तुम्ही अहमदपूर असेल, त्यामध्ये तुम्ही कौल बघितला असेल. लोक सत्ताच्या मागे आहेत. या अनुषंगाने लोक पक्ष बदलत आहेत की काय? या अनुषंगाने जे पदाधिकारी असतील, जे नगरसेवक असतील, जे महापौर असतील, जे उपमहापौर असतील, ते पक्ष बदलतात असं देखील म्हणता येईल आपल्याला. बरोबर, लोकांनी ठरवलंय की सत्तेसोबत जायचं असं मला वाटतं. तुम्ही काय म्हणता या संदर्भात? नाही, कसं आहे अरुणजी, सत्ता कुणाला नको आहे, प्रतिष्ठा कुणाला नको आहे, मान सन्मान कुणाला नको आहे. मान सन्मानही पाहिजे, सन्मान पाहिजे, पैसा पाहिजे, उत्पन्न पाहिजे. आपला वारसदार पुन्हा निवडणुकीत आपण जर कदाचित मागं पडत असतो वयाच्या मानानं, तर मग आपला उमेदवार म्हणून जे तर आपला वारसा पुढं करायचा, ही परिस्थिती आहे. देखील परिस्थिती सध्या लातूरमध्ये आहे. खऱ्या अर्थानं जो सामान्य व्यक्तिमत्व, जो मतदार लातूरकरांच्या आरोग्याच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, स्वच्छतेच्या बाबतीत जो कार्यकर्ता तळमळीनं पुढं येतोय, बरोबर, पण त्याचं गांभीर्य पक्षही घेत नाही. पक्षही असा बघतोय की हा आपण जो उमेदवार दिला तो उमेदवार किती पैसे लावू शकतो. या ठिकाणी सगळं गणित जर बघितलं तर कोणत्या बाजूनं पक्षापेक्षा सत्ता महत्वाची आहे. पक्ष कोणता आहे त्यापेक्षा सत्ता काही देणं घेणं. सत्ता कोणाची आहे, कोणत्या सत्ते. आणि जे काही पक्ष बदलत आहेत, परंतु आपण असंही म्हणू शकतात की हे विकास कामं करण्यासाठीही आलेत ते पक्ष सोडून. नाही तर विकास आता सत्ताधारी असं म्हणलं तर बळवंत जाधव साहेब आत्ताच त्यांनी सत्ताधारी पक्ष सोडून अजित पवार गटामध्ये
सत्ताधारीमध्येच आलेत, त्याच्याकडे कसं बघता? नाही, तरी तो त्यांचा निर्णय असेल, पण माजी मुख्यमंत्री शिंदे, एकनाथजी शिंदे हे बी सत्तेमध्ये आहेतच ना. बरोबर. आणि सध्या उपमुख्यमंत्री आहेत ते. मुख्यमंत्री आहेत. परंतु काय आता सध्याची हालचाली जी आहेत, लोकांचे मनातले जी भावना आहेत त्या भावनेला आदर करण्यासाठी किंवा त्या भावनेचा आदर करून किंवा त्यांचा विकास करण्यासाठी या अनुषंगाने जात असतील असं माझं मत आहे. कदाचित तो त्यांचा निर्णय असू शकतो, लोकशाही आहे. हो, परंतु एक दोन नाही तर अनेक जण माणसं चाललेत ना, इकडच्या पक्षातून तिकडे, तिकडच्या पक्षातून इकडं सत्ताधारी. मी असं म्हणलं तर ते समाधानी आहे असं म्हणलं तर ते चुकीचं होऊ शकत नाही. मतदार हा जागृत आहे. हो, शेवटी मतदार हे मतारूपीच दाखवणार आहेत. त्यांना तो बरोबर मतदार हा बरोबर निर्णय घेणार आहे, त्यामध्ये कुठलीही शंका नाही. पण जे कोणी पक्ष बदलून जात आहेत त्यांना पक्षानं दिलं ना, बरोबर, तरी ते कमी पडते. पक्षानं दिल्याच्या नंतरही कमी पडायला लागलं, याचा अर्थ आपण त्याच्या पलीकडे जायला पाहिजे असे यांचे धोरण असू शकतात. बरोबर. आणि त्यांच्या काही लोकांचे जे आपल्या संपत्तीमधनं सुरक्षा राजकीय दृष्टिकोनातनं कशी राहील हा त्याच्या पाठीमागाला मुख्य उद्देश आहे. आणि खऱ्या अर्थानं जो आहे पक्ष बदलल्यानं जो आहे, पक्ष बदलत आहेत, जात आहेत, पण ज्या कोणत्या पक्षामध्ये जे कुणी होते पक्षानं त्यांना काही दिलं नाही अशातला भाग नाही. पक्षानं मान दिला, सन्मान दिला, प्रतिष्ठा दिली, कोणताही असो. बरोबर, अगदी. त्या बाबतीत आपल्याला कोणत्याही पक्षाविषयी कोणावरती आक्षेपही घ्यायचा नाही किंवा टिपा नाही करायची. अगदी बरोबर. पण पक्षानं दिलेलं आहे, दिलेलं असताना सुद्धा पक्ष बदलत आहे. सत्तेत नाहीत ना त्या पक्ष आता, ठीक आहे, त्या पक्षात राहून सत्ता नाही त्या पक्षात. नाही, त्या पक्षामध्ये जरी सत्ता नसली तरी ऐनवेळी जे सत्ताधारी होते, उदाहरणार्थ जर घेतलं तर भारतीय जनता पार्टीलाही लोकांना कौल दिला होता. बरोबर. भारतीय जनता पार्टी लातूरच्या महानगरपालिकेमध्ये बरोबर सत्तेमध्ये होती. पण सत्तेमध्ये असूनही त्यांना जे काही करता आलं असेल किंवा नसेल तो भाग वेगळा. पण काँग्रेस पक्षानेही सक्षम चेहरा नव्हता असं म्हणलं तर ते चुकीचं होऊ नये का? भाजपकडे त्यावेळेस सत्ता असताना देखील तेही जे महापौर झाले होते तेही काँग्रेसमधून येऊन इथं महापौर झाले होते. तो त्या पक्षाचा त्यांचा निर्णय असू शकते, त्यांचा भाग असू शकते. चेहरा हा कोण असावा, कसा असावा, यापेक्षा त्याचं कर्तृत्व कसं आहे, तो जनतेसमोर कसा जाऊ शकतो, तो महानगरपालिकेला एक उच्चतम दर्जा कसा देऊ शकतो, बरोबर, योग्य वेळी जे आयुक्तासोबत आणि प्रशासन आणि सामान्य नागरिक आणि मतदार यांच्यामधनं संवाद जो व्यक्तिमत्व सांभाळणारा आहे असे व्यक्तिमत्व त्या ठिकाणी पात्र आहे आणि त्याला राहण्याचा हरकतही नाही. कोणत्याही पक्षात, कोणताही पक्ष असो. बरोबर. पण कोणीतरी लादतंय, कोणता तरी पक्ष नको असताना, जनतेला नको असताना तो जर लादत असेल तर ही जनता बघती ना, मतदार हा बघतोय, अशातला भाग नाही. विशेष लातूरमध्ये वैशिष्ट्यपूर्वक काही कामं राहिलेले आहेत, काही कामं करावे असं वाटतं तुम्हाला? पत्रकार म्हणून तुम्ही बघत असतात, फिरत असतात, काय अनालिसिस करताना? नाही, याच्यामध्ये जो काही विषय आहे, आपण म्हणजे आपण फार सोप्या आणि साध्या भाषेमध्ये आपण प्रश्न विचारला. या ठिकाणी बरेचसे जे नागरिक, लातूर हे सुसंस्कृत नागरिक म्हणून या ठिकाणी लातूर शहरामध्ये बाहेरच्या शिक्षणासाठी येणारा जो वर्ग आहे, विद्यार्थी वर्ग आहे, विद्यार्थिनी आहेत, पालक आहेत, जशा जशा सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजेत त्या त्या प्रकारे त्या सुविधा उपलब्ध होत आहेत. काही ठिकाणी होतही नसतील, त्या करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतही आहेत. असं आपण म्हणू शकत नाही की सगळेच झालं हेही म्हणता येणार नाही आणि काही राहिलेलं हेही म्हणता येणार नाही. बरोबर. जो सध्याची परिस्थिती आहे, भौगोलिक दृष्टिकोनातून शहर झपाट्यानं वाढत आहे आणि कोणाला नको वाटतं. ज्या ज्या ठिकाणी ज्या नागरिक सुविधा पाहिजेत त्या ठिकाणी सत्ताधाऱ्याकडनं देण्याचा प्रयत्न झालेला आहे.
आणि यानंतर जे कोणी सत्तेत येतील ते देतीलच ना, कारण नागरिकाला शेवटी त्याचं कर्तव्य आहे. नागरिक तो आपला अधिकार आणि आपल्या हक्कासाठी तो जो आहे तो मतदार करतो आणि त्यानं ठरवणार आहे. त्याच्याकडे जे कोण कोणत्या पक्षात चाललंय, कुणी काय केलंय, कुणी नाही केलं, हा भाग आता तसा राहिलेला नाही. सगळीकडे कळायला लागलंय की कोण कशामुळे गेलंय, त्याचं कारण काय आहे, त्याच्या मागे नेमकं विषय कोणता आहे हे जनतेला कळतंय. कळत नाही अशातला भाग नाही. आणि या ठिकाणी अरुणजी आता हा विषय सोडा की कोणालाही जे की कोणत्या एका समाजाविषयी आपण बोलत नाही किंवा व्यक्तीविषयी बोलत नाही, पण आता लोक जागृत झालेले आहेत. त्यांना कळायला लागले की बाबा हे आता आपल्याला जे 7 वर्षाच्या नंतर निवडणुका आलेल्या आहेत, आपल्या दारी सकाळी 7 वाजता आज तुम्ही तापमान जर बघितलं सर्दीचं, एवढ्या तापमानामध्ये न उठणाऱ्या दारासमोर नमस्कार करण्यासाठी उभा टाकता येतं. निश्चितच निवडणुका त्या अनुषंगाने त्यांना माहित आहे की आपण जे सकाळी सकाळी भेटते काय दारोदारी फिरतायत, लक्ष राहू द्या म्हणतायत. त्यामध्ये अनेक जण असे आहेत की जे वारंवार फिरत असतात, गेले 5 वर्ष किंवा 7 वर्ष तुरळक असतील. पण सध्या जे नवीन हौशे गौशे नवशेंची अशी लीड लागलेली आहे की विचारता सोय नाही. कधी न उठणारे आज बरोबर 7 वाजता लक्ष राहू द्या म्हणून जे बरोबर दारामध्ये येत आहे. आणि सगळं त्यांना नकारात्मक उत्तर मतदार हा देणार नाही, पण त्याला मताच्या रूपानं कोण कधी आलेले, आपल्या प्रभागामध्ये तो समाजाचं हित जोपासणारा आहे का, नागरिकांचं हित जोपासणारा आहे का, सुखदुःखात सहभागी होतोय का, कधी कोणत्या तरी आपल्या प्रभागातील नागरिकासाठी तू धावून आलाय का, हे बघणारच आहेत ना. त्यांच्या लक्षात येत आहे. मतदाराच्या लक्षात येत नाही अशातला भाग नाही. कारण अहो आता तापमान आजचं बघा तुम्ही, त्या काय आजची डिग्री जी काही थंडीची जी आहे त्याच्यामध्ये सकाळी सकाळी दारात होतो, सकाळी संध्याकाळी, आणि काही जण तर पूर्ण ग्रुपनं फिरतायत. म्हणजे तो आदेश आहे. हो असेल पक्षाचा आदेश असू शकतो, पण काय म्हणते काही जण जे सोबत अगदी बरोबर. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, थांबवतो. ज्यांनी काम केलंय त्याला कुठपर्यंत जायची गरज नाही, कारण लोकांना ठाऊक आहे की कोण आपल्यासाठी धावतो, कोण विकास कामे केलेले आहेत आणि अजेंडा काय. आणि शेवटी पक्षीय आहेत, पक्षाचं काम आहे आणि वैयक्तिक लोक देखील आहे. तुमच्या बोलण्यामध्ये विकास विकास हा शब्द येतो. हा विकास आमचा झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही फिरतोय. आम्ही उमेदवार म्हणून इच्छुक म्हणून फिरतोय. विकास आमचा झाला पाहिजे, शहराचा झाला पाहिजे ना. नाही तो अगोदर आमचा जर झाला तर पुन्हा शहराचं बघू अशातला भाग आहे. म्हणजे अशी मत कोणाचं, हा मत कोणाचा हे तुम्ही म्हणताय. आहेत ना, हे इथे चिंतक आहेत, इच्छुक आहेत. त्यांना कोणता विकास 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 म्हणतात, त्यांना विकास स्वतःचा विकास पाहिजे, बाकी म्हणजे ते स्वतःचा विकास करण्यासाठी पक्ष बदलतात का असं म्हणणं आहे. होय, स्वतःचा विकास बघायचा. शहराचे बी बघतील ना. असं कसं सत्तेत असल्यानंतर समज असं बोलायचं बघा, सत्तेत असल्यानंतर शहराचा जास्त विकास करू शकतो. सत्तेत आल्यानंतर जास्त आम्ही जास्त अमाऊंट आणू शकतो, जास्त बजेट आणू शकतो. रोड, गटार, नाली, सगळ्या आरोग्य सेवा, स्वच्छता तुम्हाला आम्ही चांगले देऊ शकतो, या उद्देशाने ते गेलेले. तो होय हो, विकास कुणाचा झाला आहे, विकास स्वतःचा करून घेतला, शहराचा बी झाला, कुटुंबाचाही केलेला आहे. नाही, दोन्ही पक्षाने, मी प्रामाणिकपणे सांगतो की भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, ह्या दोन्ही पक्षाने विकास केलाय. हा फार काही केलं नाही किंवा फार काही करायचं राहिलंय असंही नाही, केलंय असं म्हणलं तर ते चुकीचं होणे. विकास फक्त आपल्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊन आपल्या प्रभागाचा व्हावा अशी प्रांजळ मतदार म्हणून नागरिकांची इच्छा आहे. आणि तो दिसतोय तुमची प्रगती होती, पण तशीच प्रभागाची झाली पाहिजे. बरोबर. तुमच्या सत्तेमध्ये तुमच्या संपत्तीत वाढ होती. तुम्ही जे काही पदाधिकारी माझे आलेले आहेत त्यांचं बघा उत्पन्न काय होतं सुरुवातीचं, त्यामधलं आज त्यांचं उत्पन्न काय आहे. शपथपत्र आहेत ना, शपथपत्र द्यावं लागतील तुम्हाला.
नाही अशातला भाग नाही. निश्चितच काही जरी असलं तर लातूरकरांचं कोणतेही पक्ष असो लातूरकरांचा विकास जोपासणार आहे, विकास करणार आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं होणार. मी असेच व्हिडिओ घेत येत राहील. तोपर्यंत मला द्या परवानगी. समजभाई धन्यवाद, आपण आमच्यासोबत बातचीत केल्या संदर्भात. आणि आम्हाला जर आवश्यकता भासली तर अनेक ठिकाणी आम्ही आपल्याला बोलवत आणि आपण आपलं मत लातूरचं हित निर्भीळपणे व्यक्त करावं असं नाही, माझं मत. लातूरचं हित बघण्यासाठी आणि लातूरच्या विकास कामामध्ये नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि समस्या तुमच्या माध्यमातून जर मांडण्याचा जर प्रयत्न होत असेल तर अवश्य करून आम्ही 100% निश्चितच. 100% आम्ही तुमच्या नागरिक समस्येसाठी तुमच्या सोबत आहोत. तर हे होते अब्दुल समद भाई, जे ज्येष्ठ पत्रकार आहेत. आणि मी अशाच व्हिडिओ घेत येत राहील. तोपर्यंत मला त्या परवानगी. हारून सय्यद, न्यूज सडका, लातूर, महाराष्ट्र. नमस्कार.